नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर आज मी पुन्हा एकदा ना त्या दिवशी जे फिश कंपनीचा माल भरलेला ना सेम शाफ्ट भरलाय. तर सेम जागेवर खाली करायचं आहे पुण्यात. आता दुपारचे 12:30 वाजलेत. गाडी भरून वगैरे मी आता कंपनीच्या बाहेर पडलोय. मस्तपैकी ते शाफ्ट आज ना शाफ्ट कसं भरलाय सांगतोय. म्हणजे एक सिंगल शाफ्ट नाहीये, त्याचं पूर्ण वेगवेगळे पार्ट आहेत. तर तो सगळा पसरून ठेवला आहे ह्याच्यात. मस्तपैकी लाकडं वगैरे लावून त्याला पॅक केलं आहे, अजिबात हलणार नाही. गाडी लोड वगैरे झाली आहे. आता मी घरी जाऊन ना मस्तपैकी आंघोळ वगैरे करून तिथून निघणार आहे. चला पटापट जाऊया. जेव्हा आता दुपारचे 12:30 वाजलेत, म्हणजे घरी थोडंसं जेवण करणार आणि निघणार. ॲक्च्युली हा माल रात्री भरायचा होता, पण रात्री काहीतरी पेपरचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते कॅन्सल झालं. आणि आता लोड केली आहे, तर जेवण करून लगेच निघणार. चला पटापट घरी जाऊया. तर मी आता घराकडे येलोय. घरी आलोय. आता पटकन आंघोळ करतो. वाजले किती सांगतो तुम्हाला, 1:15 झालाय. 2 वाजता इथून घरातून शूट बाहेर पडूया. जेवण काय केलं गो? हा काय असा होता म्हणता. आज आमच्याकडे शाकाहारी आहे वाटतं. मेथीची भाजी. आम्ही ना गिजरच्या पाण्यात न्हानो नाही. गिजर वापरतो पण कधीतरी एमर्जन्सी, म्हणजे रात्रीचा वगैरे लेट आलो तर गिजर वापरतो. दिवसात आम्ही हे चुलीवर पाणी गरम करून आंघोळ करतो. हो, चॉकलेट घेऊन आला. कोणी दिलं सांग आता? कोणी? आज आमच्याकडे ना शाकाहारी जेवण आहे. आवडती माझी मेथीची भाजी. आणि हे काय आहे? कसली तरी आमटी आहे. एकटाच जेवतोय, बाकीचे नंतर जेवतील. बरोबर 1:45 नाही झाले. हा झाले 1:45. एक 10 मिनिटात जेवून निघूया. चला. हा काय रे? काय ते काय घेऊन आला? शक्तिमानचे पाय काढले कशाला ते? मस्ती करत होता म्हणून काढले म्हणतात. इथून बघ ना रे. मम्मी मला माम जेवायला दे तरी. काय खाल्लं? तोंडाला बघ काय लागलं. हे बघ तिथे काहीतरी लागलं. नाही बघ काय लागलं. हे बघ. हा गेला. खराब होता. कुठे दाखव मला. दाखव कुठे टाकला? कुठे कुठे रे? मला नाही कसं दिसत. काय? बस मध्ये काय? याला हात ठेवू. व्हिडिओ काढतो तुझा. बस हो का? आबा म्हणू. आबा म्हणायचं. मला समजत नाही. बाहेर पडायच्या अगोदर ना अयांशला एक राऊंड मारून आणतो. इकडे आमच्या गावात ना पूर्ण झाडं आहेत. मस्त थंडगार वातावरण आहे. थंडगार. आणि नदीला बांध गाठल्यामुळे ना अजून थंड. पूर्ण थंड आहे. थंड आहे. बघा हे रस्त्यावर हे नदीचं पाणी आलं आहे. बांधाचं पाणी आहे, म्हणजे बांध घातल्यामुळे. आता हे बघा. अजूनही पाणी बऱ्यापैकी आहे. थोडं कमी झालं थोडंसं. आणि इकडनं सचिन मुणगेकरांचे आगमन. कुठे झाला? कुठे? इकडे कुठे घर तुझं आहे?
चाललाय कुठे तू? हा? सांग. तिकडे काय करतोय तू? इकडे बघ. चल आंघोळ करूया. आंघोळ करूया पाण्यात. चल रे मस्त पैकी ते बघ शॉवर लावलाय. ते खाली जाऊन बसायचं मस्त पैकी शॉवर. तो काय शॉवर चालू होतो. हो मगाशी बसलेलो. मगाशी ती व सुपारी आली. घे ती जा. काटे लागणार हा त्या झाडाला काटे आहेत. हे रस्त्यावर पाणी आलंय हा. आणि हे पाणी सरळ आमच्या मळ्यात जातं पाणी म्हणजे तिकडे. मासे आहेत यांचे ते बघ पाण्यात दिसले. बघ जा पुढे जा तरी मासे आहेत पुढच्या पाण्यात. जा जा जा. मी नाही येत. मी नाही. मी बघतो तुला काय करतोस ते बघूया. हा हो काटे आहेत तिकडे. इथे येतं ते पाण्या नदीतून येतं ते. भिजू नको हा आई ओरडणार. पायपात नाही जात. चल जाऊया घरी. जाऊया चल पुरे. हे पाणी ना भरपूर थंडगार आहे एकदम. हे बघा पाय पाय बुडवला मी. भरपूर थंड आहे भरपूर. हात लावू. काटे आहेत त्या झाडाला लावू नको हात. चल जाऊया घरी. चल पुरे मजा केलीस तेवढी बस झाली. आयांशला फसवून आलो फसवून. ऐकतच नाही. बरोबर आता 3 वाजले. मी 2ला निघणार होतो पण टाइमपास झाला भरपूर. गाडीकडे आल्यावर वास येतो माशाचा. आता पुण्यात ना हे खाली केल्या मागे पण मी पुण्यात खाली केल्यावर गाडी धुवायला टाकलेली. आता उद्या गेल्यावर पहिली खाली करून परत वॉशिंग सेंटरला लावायला पाहिजे. चला निघूया. 3 वाजले. बोला गणपती बाप्पा मोरया. 3 वाजता बरोबर बाहेर पडलोय मी. तर रात्री 12 वाजेपर्यंत गाडी चालवणार 12पर्यंत. आणि मग मस्तपैकी कुठेतरी पंप वगैरे बघून झोपून जायचं. आपल्याला आज काय डिलिव्हरी द्यायची नाहीये. उद्या डिलिव्हरी. चला हळूहळू प्रवास करूया. तर मित्रांनो मी आता ना तराळ्यात पोहोचलोय. 4:30 वाजलेत. 4:30 वाजून गेलेत. चाललाय हळू निवांत प्रवास चाललाय. काय वेगळं विशेष काय नाही. कारण कसं विषय आजही सेम रूट असणार आहे आपला. पाचल मार्गे काय म्हणतात ते ओणी पाचल मार्गे अणुस्कुरा मलकापूर आणि मग कराड मार्गे मग पुणा चालत राहणार. बघूया किती वाजेपर्यंत आपण आता गाडी चालवतोय काही सांगता येत नाही. कारण आता संध्याकाळ झाली ना की थंडी सुरू होते. मग गाडी चालवायची इच्छा होत नाही. जास्तच थंडी असते. राजापूरच्या पुढे ना एका पंपावर थांबलोय. वॉशरूमला गेलेलो आणि इथे सूर्यास्त होतोय मस्तपैकी. वाव हे बघा. आणि ह्याच पंपावर ना मी डिझेल टाकून घेतोय. डेन्सिटी चेक केली तर 822 आहे. बस झाली. आता याच्या पुढे मी ना पुणेतून राईड घेणार आहे. त्याच्यानंतर पेट्रोल पंप वाटेत एक आहे पण ते नको उगा तिथे टाकतो. ते फुल करून घेतो डिझेल. तसंही फुल म्हणजे आहे माझ्या याच्या गाडीमध्ये डिझेल आहे. अजून जाऊ शकते अणुस्कुरापर्यंत. अणुस्कुरा काय जास्त अणुस्कुरा काढू शकतो. तरी पण इथे फुल करतो तिथे. 2599 रुपयाचं डिझेल बसला. 92 रुपये डिझेलचा रेट आहे. 28 लिटर डिझेल बसला. 28 लिटर. चला आता कंटिन्यू चालत राहायचं.
अंदाज आहे माझा, सातारा वगैरे क्रॉस करून पुढे जाईन. बरोबर 5:45 वाजलेत. मस्तपैकी सूर्यास्त होतोय इकडे. डिझेल वगैरे फुल करून मी आता निघालो इथून. आणि सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या गाडीचं ना आता जवळजवळ 80,000 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. टायमिंग मेन म्हणजे टायमिंग बेल्ट चेंज करायचं आहे, इंजिन ऑइल वगैरे सगळं चेंज करायचं आहे. बघूया पुढच्या ट्रिपला ट्राय करेन. जर अशोक लेलँड शोरूम वगैरे कुठे भेटला ना तर सगळं मटेरियल घेऊन येईन. घरीच करणार आहे मी. बघा लास्ट टाइम मी फसून ना मागचाच लेफ्ट घेतलेला, म्हणजे अगोदर ते ब्रिजकडे. आणि हा आहे पाचलसाठी गेलेला रस्ता. पुढे सर काय म्हणतात ते ब्रिज काढून राईड येणार आपण. पाचलला पोहोचलो मित्रांनो. पाचल 6:30 वाजलेत. पाचल वगैरे काढून मी पुढे आलोय. आणि हे बघा पुढे ना अणुस्कुरा घाटात आग लागलेली दिसते वरती. पूर्ण वणवा पेटलाय. दरवर्षी इकडे नाही मी आता दरवर्षी कशेडी घाटात वगैरे बघायचो. म्हणजे काय यार, पूर्ण जंगल नष्ट होणार आता, जळून खाक होणार. हे ना प्रत्येक जण कसं होतं काय माहिती. दरवर्षी मी मुंबई गोवा हायवेला पण कुठे ना कुठे अशी आग लागलेली दिसते. मुद्दा म्हणून कोण लावतं की काय काहीच समजत नाही. अशी आग वगैरे लागते ना त्यावेळी बिचाऱ्या प्राण्यांचे हाल होतात. सगळ्यांची घरं वगैरे म्हणजे मस्त ते राहत असतात जंगलात. काय यार. बरोबर ना 7:10 झाली आणि मी घाट वगैरे चढून वरती आलोय. आता काही टेन्शन नाही. पुढे एक छोटासा अजून एक घाट लागतो. घाटाचं नाव नाही माहीत मला, पण मस्त आहे तो. पण मला एकदम शार्प टर्न आहेत. छोटासा घाट आहे. मस्त आहे. चिकट टेप घेतली. कशासाठी सांगतोय, मागे ट्रॅफिक लागले. सॉरी मस्तपैकी चिकट टेप लावून झाले. आता बघूया, चेक करायची वारी. मलकापूरमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागले. बाहेर एवढी थंडी आहे आणि या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या वर ना माणसं बसली आहेत. स्वेटर नाही, काय नाही ना, कानटोपी आहे, म्हणजे काहीच नाही. कशी बसली आहेत बघा हे लोक. शपथ किती थंडी आहे माहिती आहे. मी पूर्ण ग्लास बंद करून गाडी चालवतो. बरोबर 9:30 वाजता मी आता हायवेला बाहेर पडतोय. बघा 9:30 वाजलेत आणि कराडसाठी लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. काय मस्तपैकी पॅक करून घेतलंय आणि आता सूप प्यायला जातो. सूप आणि अजून काय नाही घेणार. बघूया तिथे जर विचार आला तर एखादं गोबी मंचुरियन वगैरे खाईन, नाहीतर हेवी नाही. बस एवढंच. चला पटकन जाऊया. गरम मस्तपैकी सूप आणि मंचुरियन खाल्लंय. जास्त हेवी नाही, लाईट जेवण झालंय. आता ना कंटिन्यू चालत राहायचे. कंटिन्यू. बघूया आता वाजले किती सांगतो तुम्हाला. 10 वाजले आणि 1-2 तास गाडी चालवून ना गाडी साईडला घेऊन गपचूप झोपून द्यायचंय मस्तपैकी. डायरेक्ट सकाळी उठून गाडी चालवायची. कराडमध्ये आमचा बराच वेळ गेलाय. जवळजवळ अर्धा तास झालाय. अजून कराडमध्येच आहे मी. हे ट्रॅफिक काय संपत नाहीये. बघा ती ट्रॅफिक आहे. फायनली ट्रॅफिक सुटलं बाबा. 11:15 झाले आणि आता मी कराडमधून, जे कराडमध्येच आहे, ट्रॅफिक सुटलं. बाहेर पडलो एकदा. इथून पुणे 162 किलोमीटर आहे. बरंच आहे. आपण उद्या सकाळसाठी 100 किलोमीटरचं अंतर ठेवूया. आता 60-65 किलोमीटर ना जाऊन आराम करूया.
मित्रांनो, मी आता ना साताऱ्यात पोचलोय. बरोबर 11:30 वाजून 38 मिनिटं झाली. तर भावांनो, 1 वाजलाय. 1 वाजून 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. आणि हा एक पेट्रोल पंप भेटलाय, पण या पंपावर पण जागा नाहीये, पूर्ण भरलेला आहे पंप. तर गाडी लावायला जागा शोधावी लागेल. पंपाच्या ना एंट्रन्सला जी जागा होती ना तिथे गाडी लावली, पण हा जर समोर माझा ट्रक आहे तो जर लवकर उठला ना तर मग परत काढावी लागणार गाडी. ते एक टेन्शन आहे. पण तरी पण राहू दे. आता जवळजवळ 1:15 झालाय, अजून कुठे गाडी चालवणार. अजून जागा शोधत बसलो तर परत सकाळ होईल. तर जवळजवळ पोहोचून जाईन मी तिथे. तर मी इथेच गाडी लावून झोपतो आता. साधारण आता मी ना कुठे शिरवळ की कुठे काय माहित, वाई वगैरे काढून पुढे आलो. आय थिंक खेड शिवापूरच्या अगोदर आहे मी थोडासा, आय थिंक. चला, जास्त वेळ नाही काढत, झोपतो आता इथे. भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. आता हे सेटअप करेपर्यंत 15 मिनिटं जातील, म्हणजे 1:30 वाजता झोपेन. 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 4-5 तास तरी झोपायचं आहे मला. बघूया किती वेळ झोप भेटते. या लोकांनी येऊन उठवलं नाही पाहिजे फक्त. बाय, गुड नाईट, बाय. यांनी मला उठवलं, यांनी. पार्किंग घ्यायला उठवलं. पार्किंग वाजले किती? 7 वाजले असणार. हा, 7:30 वाजले. खतरनाक थंडी भरपूर आहे. मी आता ना उठलेलो 6 वाजता, पण हे आलेले इथे. त्यांनी 6 वाजता काय घेते, 3-4 वाजता आलेले. अशी थंडी आहे. मी डबल परत डबल चादर घेतली. अजून एक, अजूनही थंडी आहे. अजूनही असं वाटतंय अजून झोपून राहावं. आता त्यांना ना 20 रुपये पार्किंग दिले इथे. काय टेन्शन नाही, मस्त व्यवस्थित झोपायला भेटलं. आपलं काही जास्त अंतर राहिलं नाहीये. 60-70 किलोमीटरच बाकी राहिलंय. 1 तासाभराचं अंतर आहे. आता 8-8:15 झाले. निघूया थोड्याच वेळात. त्यांना सांगूया येतोय म्हणून. 15-20 मिनिटात मी ना खेड शिवापूर टोलला बोलतोय. 8:30 वाजून गेले. हे आता ना कात्रज बोगद्याच्या थोडासा अलीकडे आहे. आणि हा बघा, ह्या डोंगरात एवढा मोठा डोंगर आहे बघा. मस्तपैकी पोखरून 2 बोगदे बनवले. वाव. डोंगरावर या झाडं कमी आहेत, म्हणजे एकदम विरळ झाडं आहेत. तर मी आता ना प्रॉपर पुण्यात पोहोचलोय. आणि 15 किलोमीटरवर ना भुजबळ चौक येणार. भुजबळ. तर त्या चौकात आपले सबस्क्रायबर भेटायला येणार. वाघमारे साहेब आहेत. बरेच दिवस झाले आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते, पण भेटायचा योग येत नव्हता. आज फायनली भेटतोय त्यांना. तर त्यांना भेटूया आणि मग आपण पुढे आपल्या लोकेशनवर गाडी खाली करायला जाऊया. चला, या गाडीने आलेत. भेटूया त्यांना आणि जाऊया पटापट. आलेत. हा बरं का, हे लोक आहेत वाघमारे साहेब आहेत. बरेच दिवसापासूनची इच्छा होती, म्हणजे बरेच कॉन्टॅक्ट चालू होते, फोनवर बोलणं चालू होतं, पण आज योग आला भेटायचं. खूप दिवसांनी भेटले. हो हो. मस्त भेट झाली त्यांची. आणि त्यांनी मला खाऊ पण आणलं आहे बघा काहीतरी. आणि अयांसाठी स्पेशली, अयांसाठी हा बघा एवढा मोठा JCB घेऊन आलेत. अयांश खरंच खुश होणार. काय बोलू आता, म्हणजे खूप प्रेम भेटतंय मला. म्हणजे
मी एवढा विचार करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भेटते. आणि मला ना असं कोण भेटलं की असं कॅमेरा घेऊन शूट करायला नाही जमत आहे, त्यामुळे मी काय बोललो त्यांच्याशी बराच वेळ, पण शूट नाही केलं. तर भारी वाटलं भेटून खरंच. ते वाघमारे सर आणि त्यांच्या मिसेस आल्या होत्या, त्या ताई आल्या होत्या. तर त्यांना आमची सगळ्यांची नावं पाठ आहेत, त्याच्यानंतर माझ्या मित्रांची नावं वगैरे सगळं एक मी एक्सप्रेस करू शकत नाही मला काय फील होतंय ते, पण भारी फील झालंय खरं भेटून त्यांना. मी आता एक्झॅक्ट रावेतला पोहोचलो. इथून आता राईट घेईन. इथून आपल्याला माहिती आहे आता, काय मला ना मॅप वगैरे लावायची गरज नाही. 2 वेळा आल्या कारणाने ना मला ते बरोबर पाठ झालंय लोकेशन. इथून राईट घेऊन सरळ जायचंय आता. तर आपण ना फायनली 10:30 वाजता त्या लोकेशनला पोहोचलोय. इथून लेफ्ट साईडला आहे बघा, इथेच आपली गाडी खाली होणार आहे. आणि इथेच एक छोटंसं हॉटेल आहे दत्तकृपा म्हणून, आणि इथे दत्त मंदिर पण आहे. तर त्या हॉटेलमध्ये जाऊन मी नाश्ता करणार. पहिला आधी खाली करूया, बघूया काय म्हणतात ते, आणि नंतर नाश्ता वगैरे करून आपण आपली मुंबईची जर्नी कंटिन्यू करूया. पोचलोय खरा, पण आता हे मटेरियल आहे ना, एकतर हायड्राने उतरावं लागेल. ते हायड्रा बोलवत आहेत की काय माहिती, नाहीतर 3-4 माणसं पाहिजे. माणसांनी उतरून जाईल हे सामान. बघूया आता काय करतायत. आपली ना लगेच गाडी खाली झाली आहे बघा, हे मटेरियल उतरवलं आहे. तर आता साईडला गाडी लावतो इकडे मस्तपैकी पॅक नाही करणार. पुढे जाऊन मला गाडी वॉशिंग सेंटरवर न्यायची आहे. धुणार गाडी आधी पहिली, मागे पाणी मागूनच धुणार आहे, पूर्ण नाही धुणार. कारण इकडे गाडी धुवायची त्या दिवशी ना माझे 600 रुपये घेतले. आपल्या इकडे 350-300 रुपयात होऊन जाते. तर मागे मस्तपैकी हौद्यात पाणी मारून घेणार आहे, बाकी काही नाही करणार. तर चला पॅक करून येतो. आणि मला व्लॉग पण एडिट करायचा आहे, त्याच्यानंतर नाश्ता करायला पण जायचं आहे. त्यांनी ना लाडू दिलेत मला, हे बघा एक लाडू खातो. मग अशी थोडासा खाल्लेला मी, गाडी थांबवलेली त्यावेळी. मस्त आहे, भारीच आहे. तर भावांनो, मी आता ना गाडीची पाठीमागे रस्सी वगैरे सुटलेली ती बांधून घेतली. आणि आता विचार चाललाय काय करू. मुंबईलाच जाणार आहे. माझ्याकडे एक बुकिंग आहे, पण अजून थोडंसं काहीतरी पाहिजे, ते बघूया, जुगाड काहीतरी करतोय. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर कसा वाटला प्रवास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.